थोडंसं साहेब आणि आम्ही काही गोष्टी मला असं वाटतं की आम्ही दोघांनी चर्चा केल्या नंतर तीच परत केस चालवायला नको म्हणून म्हटलं ही संधी मिळते तर आपण त्या गोष्टी स्पष्टपणे लोकांसमोर सांगू की युती होईल अनपेक्षित आहे हा शब्द एकदम बरोबर आहे. हे काय आठवड्याभरापूर्वी पण आम्ही एकत्र येऊ असं काय आम्हाला वाटलं नव्हतं. वरिष्ठ पातळीवर आता वरिष्ठ पातळीवर म्हणजे कोण तेवढे तुम्ही हुशार आहात ते समजून घ्या. मला आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनाकारण ब्रेकिंग न्यूज द्यायची नाहीये. तर त्या वरिष्ठ पातळीवर आम्हाला दोघांना एक मीटिंग झाली आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हा जो काय आकडा 14-9 एक नगराध्यक्ष आणि मुरगुडमध्ये पण जे काही झालं हा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरच ठरलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी आपल्या उमेदवारासाठी एक हट्ट धरायचा पूर्ण प्रयत्न केला, मीही केला. पण आम्हाला वरिष्ठ पातळीवर असं सांगितलं गेलं होतं की आम्हाला भेटायच्या आधी तासभर आधी तुम्ही दोघं भेटा, पण भेटल्यावर युतीची काही चर्चा आकड्याची करायची नाही, तिथं भांडण होईल. जे काही करायचं ते आमच्या समोर येऊन करा. आणि तो वरिष्ठ पातळीवर एक फॉर्म्युला ठेवला गेला. तो फॉर्म्युला आम्हाला दोघांना योग्य वाटला. त्या फॉर्म्युलामध्ये काही लोकांचं उमेदवारी थांबावी लागली हेही आम्हाला माहित होतं. पण ओव्हरऑल फॉर्म्युला कागल नगरपालिकेमध्ये बघितलं तर आपण सिटिंग या हिशोबाने बहुतांशी तो न्याय द्यायचा प्रयत्न केला. एक सीट इकडं तिकडचा विषय असेल. मुरगुडमध्ये पण त्याप्रमाणे रणजितदादांचे मी आभार व्यक्त करतो की सगळ्या गोष्टी आपल्या जमून आल्या आणि त्यासाठी त्या फॉर्म्युलावर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मला या निमित्ताने काही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक सूचना द्यायच्या आहेत. पहिलं म्हणजे इलेक्शन कागलमध्ये लागणार आहे. कृपया करून बिनविरोधच्या स्वप्नात जाऊ नका. होणार नाही आहे. इलेक्शन लागणार आहे आणि सोशल मीडियावर सगळ्या कार्यकर्त्यांना आता मी करताना माझ्याच नाही आम्ही सगळे दोघं मिळून बोलतोय ते भावी नगराध्यक्ष लवकर लावू नका. ते कागलमध्ये असं होतं की जे भावी करतो तो कधी भावी होतच नाही. पण आम्हाला वरिष्ठ पातळीवर असं सांगितलं गेलं होतं की आम्हाला भेटायच्या आधी तासभर आधी तुम्ही दोघं भेटा, पण भेटल्यावर युतीची काही चर्चा आकड्याची करायची नाही, तिथं भांडण होईल. जे काही करायचं ते आमच्या समोर येऊन करा. आणि तो वरिष्ठ पातळीवर एक फॉर्म्युला ठेवला गेला. तो फॉर्म्युला आम्हाला दोघांना योग्य वाटला. त्या फॉर्म्युलामध्ये काही लोकांचं उमेदवारी थांबावी लागली हेही आम्हाला माहित होतं. पण ओव्हरऑल फॉर्म्युला कागल नगरपालिकेमध्ये बघितलं तर आपण सिटिंग या हिशोबाने बहुतांशी तो न्याय द्यायचा प्रयत्न केला. एक सीट इकडं तिकडचा विषय असेल. मुरगुडमध्ये पण त्याप्रमाणे रणजितदादांचे मी आभार व्यक्त करतो की सगळ्या गोष्टी आपल्या जमून आल्या आणि त्यासाठी त्या फॉर्म्युलावर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मला या निमित्ताने काही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक सूचना द्यायच्या आहेत. पहिलं म्हणजे इलेक्शन कागलमध्ये लागणार आहे. कृपया करून बिनविरोधच्या स्वप्नात जाऊ नका. होणार नाही आहे. इलेक्शन लागणार आहे आणि सोशल मीडियावर सगळ्या कार्यकर्त्यांना आता मी करताना माझ्याच नाही आम्ही सगळे दोघं मिळून बोलतोय ते भावी नगराध्यक्ष लवकर लावू नका. ते कागलमध्ये असं होतं की जे भावी करतो तो कधी भावी होतच नाही. ते करू नका. 3 तारखेला जे करायचे करा. बरोबर. तसं पण 3 तारखेला माझा लग्नाचा वाढदिवसच आहे तेव्हा मला वडील बोलू लागतील. त्याच्या प्लीज स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स. सोशल मीडियावर आम्ही दोघं प्रचंड लक्ष ठेवतो. तर कुठल्याही गोष्टी गुलाल लागलास बसलास काही गोष्टी करू नका. एक ओव्हर कॉन्फिडन्स लेवल हा थोडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ते करू नका. कागलच्या बाबतीत बोलतो. मुरगुडवाले प्रचंड सतर्क आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही मी इन्स्ट्रक्शन द्यायची काही आवश्यकता नाहीये. दुसरा विषय की आता प्रत्येक उमेदवारांनी 2 प्रभागात काही 11 नंबर प्रभाग 3 प्रभाग बाकी 2 आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार जे 46 अपक्ष आणि 4 नगराध्यक्षाला त्याच्यात एक आहे ते आपण विड्रॉ करू 3
ते जे अपक्ष भरले गेले आहेत, हे मला असं वाटतं साहेब त्या प्रभागाच्या त्या उमेदवारांनी एकत्र बसून हे माघार घ्यायचे सगळे, म्हणजे हे पक्षाची सोडून बोलतोय मी, तर त्याच्यामध्ये आमचे असतील, तुमचे असतील, तिकिटाच्या अपेक्षेने जे असतील, दोन्ही बाजूची माणसं याच्यामध्ये आहेत. आणि जिथं मिटत नाही ते तातडीने साहेबांना मला येऊन सांगायला पाहिजे. आणि हे 46 लोक हे आपल्याला कमी करायचे आहेत. हे 21 पर्यंत आपल्याला हा कार्यक्रम म्हणजे तसा कार्यक्रम नाही करायचा आहे. आमच्यामध्ये कार्यक्रम गटामध्ये वेगळा आहे, तुमच्यात कार्यक्रमचा अर्थ वेगळा आहे, त्याच्यामुळे उगीच काहीतरी चुकीचा अर्थ जायला नको. संयुक्त पहिल्यांदा सभा आहे, नंतर राजाने कार्यक्रम करायला सांगितला म्हणून काहीतरी अर्थ नको, मी त्या कार्यक्रमाचं बोलत नाही. दोन्ही गटाचे शब्द रचना वेगळे आहेत, त्याच्यामुळे मी जपून बोलतोय. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की यामध्ये येत्या काळामध्ये जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती होती, त्यामुळं माजी आमदार संजय बाबा घाडगेंचा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जायचं आहे. साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की ते उद्या बाबांशी बोलतील, मी त्यांच्या 2-3 कार्यकर्त्यांशी आज साहेब बोलणं झालेलं आहे. आमच्या ज्या अडचणी होत्या आणि वरिष्ठ पातळी ज्या गोष्टी ठरल्या, काल कोणालाच आम्हाला बोलता आलं नाही. बऱ्याच कार्यकर्त्यांनी फोन केले, आम्ही दोघं म्हणजे मी तर फोन घेऊ शकलो नाही, कारण ते थोडंसं बाहेर बातमी येणं तर ते प्रॉब्लेमॅटिक होईल, म्हणून आम्हाला हे नाईलाजाने करावं लागलं. आणि वरिष्ठ पातळीवर पण हे ठरले की पुढच्या पण ज्या चर्चा आहेत तो फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषदचा ठरवला जाईल. आणि जसं मी आणि साहेब वरिष्ठ पातळीवर बसलो, तसं साहेब, मी, संजय बाबा, रणजित दादा, आम्ही सगळी त्याच्यावर बसू आणि तो वरून फॉर्म्युला दिला जाईल आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. तर त्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना आता विनंती करतो की बऱ्यापैकी सगळ्यांना आता सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. साहेब आज आले म्हणून आपल्या लोकांना भेटायचे, मीही लोकांना गेस्ट हाऊसला भेटतो, पण आता सकाळपासून मी बऱ्याच लोकांना भेटलोय, सगळ्यांना सांगितले. आता परत ती स्टेप चालवायला लावू नका, विषय झाले. आणि उमेदवार निवडून आणायचेच नाही, उच्चांकित मतांनी आणायचे आहेत. हे खबरदारी आपल्या सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. कोणाला लईच खुणखुण असेल तर मला आणि साहेबांसमोर जे येऊन बोलायचे ते बोला. सोशल मीडियावर कुठल्याही चुकीचा अपप्रचार ना साहेब खपून घेणार ना मी खपून घेणार. तर हे कुरुक्षेत्र आहे, आम्ही सगळ्यांना समजवलंय. काही लोकांना अडचणी असतील तर आमच्याकडे या, त्याचा मार्ग साहेब आणि आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांचं काढू. पण जर या कुरुक्षेत्रामध्ये कोणी काही उलट करायचं असेल तर कुरुक्षेत्र आहे, तर कुरुक्षेत्रात जे करावं लागेल ते आम्हाला करावं लागेल. आणि त्याच्यामुळे ती परिस्थिती येऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण कोणी काही केलं तर पुढचा सत्ता केंद्र इथंच आहे. मगाशी प्रेसनी साहेबांना जो प्रश्न विचारला की ही जी तुमच्या दोघांची युती किती वेळ टिकणार, त्याचं मी उत्तर दिलं नाही, आता उत्तर देतो. ते तुमच्यावर अवलंबून आहे. कारण तुम्ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद मध्ये काय कसं वागता, आम्हाला दोघांना किती कमी त्रास देता, उलट्या सुलट्या गोष्टी करत नाही, आणि त्याच्यामुळे चांगले निकाल लागले, तर मला असं वाटतं की त्याच्यावर या युतीचं भविष्य ठरेल. बरेच कार्यकर्त्यांचं लोकल पातळीवर भांडणं झालेली आहे, आमच्यामुळंच भांडणं झालेली आहे, याची जाणीव मला आहे, त्यांना आहे. आम्ही लगेच तर तुम्हाला म्हणत नाहीये. काही लोकांना ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी दुसऱ्याचा प्रचार करणं एकदम शक्य होणार नाही, तेही आम्हाला जाणीव आहे. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही मार्ग काढू. मला काही लोक भेटली, म्हटलं तुझी अडचण आहे, ठीक आहे, उलट काय करायचं नाही, काय मार्ग काढायचा आपण बघू. असतील काही लोक असतील स्पष्ट बोललेला साहेब हे विषय आहे, आणि ते एका रात्री काय एकदमच हा निर्णय झालाय, पण कागलसाठी आपण हा निर्णय घेतलाय. आणि तुम्हालाही माहिती आहे की आपण की जेवढी ताकद आपण एकामेकाविरुद्ध वापरली, जर ही ताकद एकत्र आणली तर आपण ह्या जिल्ह्याला दिशा देऊ शकू, एवढी कपॅसिटी कागलमध्ये आहे. आणि त्याच्यामुळं कुठलीही टीका टिप्पणीमध्ये न पडता, स्टेटमेंट्स काही न देता, मला असं वाटतं की उद्या उमेदवारांची एक मीटिंग साहेब आपण सकाळी घेऊ, कारण साहेबांनाही लोकांना भेटायचंय, मलाही भेटायचंय, ती वेळ आम्ही नंतर कळवू. पण मला असं वाटतं की आता प्रत्येक प्रभागामध्ये जॉईंट मीटिंग्स हे घेणं गरजेचं आहे. अपक्षचे हे फॉर्म आहेत 21 पर्यंत. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जास्त फोकस करून कमीत कमी आपलीच मतं ही खाणार, बरोबर.
ह्या अपक्षांनाही माझी विनंती आहे दोघांतर्फे सगळ्यांतर्फे की माघार घ्या. आम्हाला आणि साहेबांना मुरगुडमध्ये पण वेळ द्यायचा आहे, कारण तिथंही आपल्याला सत्ता आणायची आहे. कारण हे 2 नगराध्यक्ष काही पण करून आपल्याला इथं निवडून आणायचे आहेत, बरीच कामं पुढे करायची आहे. त्याच्यामुळं माझं आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. बऱ्याच वेळापासून आपण इथं आलात आणि मला खात्री आहे की आपण मिळून काम केलं. आणि ज्या ज्या लोकांना जे जे काही विषय आहेत, आज आणि मी साहेब आहे, आज उद्या तुम्हाला जेवढं काही बोलायचं आम्ही ऐकतो, पण त्यानंतर आपण कामाला लागलं पाहिजे. ज्या ज्या लोकांना थांबावं लागलं, साहेब आपल्या बाजूने बोलतील, मी माझ्या बाजूने बोलतो की ज्या ज्या लोकांना थांबवलं गेले त्या त्या लोकांना येत्या काळामध्ये जो काय न्याय द्यायचा हा शब्द समर्शी घाडगे त्या लोकांना स्पष्टपणे देतो. सत्ता आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कार्यकर्त्यांसाठी करायची संधी मिळते, ती संधी आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्यानंतर आता नगरपालिका पार पडू, ह्याच्यामध्ये आता जिल्हा परिषदची विषय फार कोणी घेऊ नका. साहेब जिल्हा परिषदचं काय होणार, राज्य पंचायत समितीचं काय होणार हे आम्हाला दोघांना माहित नाही. ते वरिष्ठ पातळीवर त्यावेळी तो फॉर्म्युला ठरेल, त्यावेळी आम्ही ते निर्णय त्यावेळी घेऊ. तो आता ते विषय इथं मिक्स करू नका. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती, हे इलेक्शन पार पाडू आणि मला खात्री आहे की दोन्ही नगराध्यक्ष आपण उच्चांकी मताने आणू आणि एकत्र आपण काम करू. आणि झाल्यानंतर मी गेस्ट हाऊस मध्ये आहे, ज्या लोकांना वैयक्तिक भेटायचं आहे त्यांनी भेटू. आता परत सभा आणि मीटिंग आम्ही घेत नाही. आमची भूमिका काय झालं, कसं झालं, मीडिया समोर मांडले, तुमच्या समोर मांडले, तुम्ही लोकांनी ऐकले, बरोबर. आणि त्याच्यामुळं मला वाटतं त्या विषयात फार वेळ न घालता परत आपण सगळी इथं आलात. आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. भैयांना म्हणतो मागच्या वेळी तुमची घरची सीट पाडण्यामध्ये आम्ही कारणीभूत होतो, यावेळी परत आपली घरची सीट घेऊन आणण्यामध्ये आम्हाला एक संधी मिळते, ते करू. राजकारण आपल्यालाही शुभेच्छा. जरा बायको भाषण करू दे. हा, जसं घरात तुमच्यावर बोलते तसं भाषण करायला सांगा. काय करू, राजेसाहेबांचा थोडा स्वभाव आल्यामुळे थोडंसं असं, त्याच्यामुळे पुढच्या वेळी बायकोच्या ऐवजी त्यांनी जरा बायकोच भाषण करू दे. पुढे वेळी बरंच घरात बोलता असं ऐकायला मिळालं मला, बोला ना काय. तर आपल्याला शुभेच्छा. आणि आपण सगळी आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांना मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्या उमेदवारांना विजय भवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.